नमस्कार मित्रांनो, वर्षभरातील सर्व 24 एकादशीमध्ये सर्वात कठीण आणि सर्वात जास्त पुण्य देणारी एकादशी म्हणजे निर्जला एकादशी. जर तुम्हाला संपूर्ण वर्षातील सर्व एकादशींचे व्रत करणे शक्य झाले नसेल, तर फक्त या एका एकादशीचे व्रत करून तुम्ही सर्व एकादशीचं पुण्य मिळवू शकता. यावर्षी म्हणजेच 2026मध्ये निर्जला एकादशी कधी आहे, तिचे महत्त्व काय आहे आणि या दिवशी कोणते विशेष दानधर्म करावे, याबद्दलची संपूर्ण आणि अचूक माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब, पेजला फॉलो करायला विसरू नका. मित्रांनो, यंदा यावर्षी 25 जून 2026 रोजी म्हणजेच गुरुवारी निर्जला एकादशीचं व्रत ठेवलं जाईल. एकादशी तिथीची सुरुवात 24 जून 2026 रोजी रात्री 8:09 सुरू होईल आणि 25 जून 2026 रोजी रात्री 9:14 ही एकादशी तिथी समाप्त होईल. उदय तिथीनुसार 25 जून रोजीच सर्व भाविक भक्त हे एकादशीचं व्रत करतील. आता व्रत सोडण्याची वेळ म्हणजेच पारण काळ काय आहे हे बघूया. दिनांक 26 जून 2026 रोजी सकाळी 5:28 ते सकाळी 9:35 तुम्ही तुमचे व्रत शास्त्रोक्त पद्धतीने सोडू शकता. आता आपण पुढे निर्जला एकादशीच्या व्रताचं धार्मिक महत्त्व आणि त्यामागील महत्त्वाचं पौराणिक कथा काय आहे हे सविस्तररित्या जाणून घेऊया. निर्जला एकादशीलाच भीमसेनी एकादशी म्हणतात किंवा पांडव एकादशी असंही म्हणतात. यामागे एक रंजक कथा आहे. महाभारतातील 5 पांडवांपैकी भीम यांना भूक अजिबात सहन होत नसे. त्यामुळे ते कोणतीही एकादशीचं व्रत करू शकत नव्हते. यावर उपाय म्हणून महर्षी व्यास यांनी भीमाला सांगितलं की जर तू ज्येष्ठ महिन्यातील कडक उन्हाळ्यात पाणी न पिता निर्जला राहून एक दिवस व्रत केलंस तर तुला वर्षातील सर्व 24 एकादशींचं पुण्य एकाच दिवशी मिळेल. त्यानंतर भीमाने हे निर्जला एकादशीचं व्रत पूर्ण निष्ठेने केले आणि म्हणूनच याला भीमसेनी एकादशी म्हणतात. या व्रतामध्ये अन्न आणि पाणी या दोन्हींचाही त्याग केला जातो. आता आपण बघूया निर्जला एकादशीची पूजाविधी आणि नियम. एकादशीच्या दिवशी लवकर उठावे, स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करावे, त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे. त्यानंतर विष्णूसमोर हातात थोडे जल, अक्षता, फूल घेऊन व्रताचा संकल्प करावा की मी आज दिनांक 25 जून रोजी पूर्ण निष्ठेने पाण्याचा एकही थेंब न घेता निर्जला एकादशीचं व्रत करत आहे. माझे हे व्रत निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे. त्यानंतर तुमच्याकडे विष्णू मूर्ती किंवा बाळकृष्ण मूर्ती असेल तर त्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने मूर्ती पुसून पाटावर स्थापित करावी आणि जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर पाटावर लक्ष्मीनारायणाचा किंवा विष्णूचा फोटो स्थापित करून पुढील पूजा तुम्ही करू शकता. भगवान विष्णूंना किंवा कृष्णाला पिवळे चंदन किंवा गोपीचंदन लावावे. माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावावे. देवापुढे पिवळी फुले, फळे ठेवावीत, कारण श्रीहरी विष्णूला पिवळा कलर खूप आवडतो. तुम्ही विष्णुपूजेत विष्णुदेवाला पिवळं आसन अर्पण करू शकता. पुढे विष्णुपूजेत तुळशीपत्राला फार महत्त्व दिलेलं आहे. तुळशीशिवाय विष्णुपूजा अपूर्ण मानली जाते. म्हणून देवाच्या चरणावर किंवा नैवेद्यावर तुळशीचे पान नक्की ठेवावे. तसेच पिवळी फुले किंवा झेंडूच्या फुलांचा हार अर्पण करावा. देवापुढे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा. तूप नसेल तर तेलाचा दिवाही चालेल. शेवटी देवाला तुमच्या मनातील भक्तिभाव महत्त्वाचा असतो. त्यानंतर सुवासिक अगरबत्ती, धूप लावावा. भगवान विष्णूंना किंवा विठ्ठलाला किंवा कृष्णाला पिवळ्या रंगाच्या मिठाईचा भोग लावावा किंवा केळी किंवा इतर ऋतुफळांचा नैवेद्य दाखवावा. जसे की सध्या आंबा सीझन चालू आहे, खरबूज इत्यादी तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता. तुमच्या श्रद्धेनुसार तुम्ही हा नैवेद्य निवडू शकता. घरामध्ये सात्विक खीर किंवा हलवा बनवून त्याचाही भोग तुम्ही देवाला ठेवू शकता. नैवेद्यावर तुळशीचे पान मात्र नक्की ठेवावे. आणि हो, एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र किंवा तुळशीची पानं तोडू नये. ती 1-2 दिवस आधीच तोडून ठेवावी. या दिवशी शक्यतो दिवसभर विष्णू मंत्राचा 108 वेळा जप करावा. जसे की ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विठ्ठलाचा मंत्र जप करावा जर तुमची विठ्ठलात श्रद्धा असेल तर. तसेच या दिवशी विष्णू सहस्रनाम ऐकावे किंवा वाचावे. निर्जला एकादशीची कथा आवर्जून वाचावी किंवा ऐकावी. पूजा संपन्न झाल्यानंतर घरातील सर्वांनी मिळून टाळ्या व घंटांच्या नादात देवाची आरती करावी. त्यात तुम्ही लक्ष्मीनारायणाची दोन्हीचीही आरती करू शकता, जेणे देव अजून प्रसन्न होईल. शेवटी देवाला साष्टांग नमस्कार करून तुमच्याकडून कळत नकळत झालेल्या चुकांची क्षमा याचना देवाकडे मागावी. जे लोक कडक निर्जला एकादशीचं व्रत करणार आहेत त्यांनी
सूर्योदयापासून ते दुसऱ्या दिवशीच्या द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत पाणी आणि अन्न ग्रहण करू नये. एकादशीच्या रात्री झोपण्याऐवजी विष्णू भजन कीर्तन किंवा देवाच्या नामाचे स्मरण करत जागरण करणे अत्यंत शुभ मानले जाते. दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 जून रोजी सकाळी 5:28 पासून ते सकाळी 9:35 दरम्यान तुम्ही स्नान करून घ्या, विष्णुपूजा करून घ्या आणि सर्वप्रथम ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला किंवा गाईला अन्न आणि पाणी दान करावे. त्यानंतर देवाला तुळशीपत्र वाहून चरणामृत देऊन आणि पाणी पिऊन आपले व्रत सोडावे. यालाच पारण करणे म्हणतात. तर मित्रांनो, कशी वाटली ही माहिती? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण धार्मिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.